नमस्कार, मी अर्जुन. तुमचं सगळ्यांचं अर्जुन MPSC UPSC मराठीतून या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण भारतीय राज्यव्यवस्था हा विषय मराठीतून समजून घेत आहोत आणि त्यासाठीच आपण लक्ष्मीकांत सर ह्यांच्या इंडियन पॉलिटी या पुस्तकाचा मराठीतून अभ्यास करतो आहे. मित्रांनो, आज भाग 12मध्ये आपण मूलभूत हक्क कलम 14 ते 18 यांचा तपशीलवार अभ्यास करणार आहोत. मग सुरुवात करूया आजच्या भागाला. भाग 12 मूलभूत हक्क कलम 14 ते कलम 18. मित्रांनो, सर्वप्रथम आपण कलम 14 ते कलम 18 या दरम्यान मूलभूत अधिकारांच्या तरतुदी कोणत्या आहेत त्या आधी समजून घेऊ आणि नंतर त्या प्रत्येक तरतुदीचा तपशीलवार अभ्यास आपण करू. मित्रांनो, कलम 14मध्ये कायद्यासमोर समानता अशी तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे या देशातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नागरिक हा कायद्यासमोर समान असेल. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा विशेष अधिकार नसेल किंवा कोणाचे अधिकार हिरावून घेतले नसतील. सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान असतील अशी तरतूद कलम 14नुसार या मूलभूत हक्कामध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर कलम 15 ह्या मूलभूत हक्कामध्ये राज्यसंस्था धर्म, वंश, जात, लिंग तसेच जन्मस्थान यावरनं कुठल्याही नागरिकांमध्ये, कुठल्याही व्यक्तींमध्ये भेदभाव करणार नाही. म्हणजे इतर कारणांवरून भेदभाव करू शकते, ते आपण पुढे समजून घेऊ. पण केवळ धर्म, वंश, जात आणि त्या व्यक्तीचं लिंग, मग स्त्री असेल, पुरुष असेल, किंवा त्या व्यक्तीचं जन्मस्थान यावरनं कुठल्याही व्यक्तींमध्ये, कुठल्याही नागरिकांमध्ये भेदभाव करता येणार नाही. कलम 16च्या माध्यमातून सार्वजनिक रोजगारांमध्ये देशातील सर्व नागरिकांना समान संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हणजे सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये देशाच्या प्रत्येक नागरिकाला ती नोकरी मिळवण्यासाठी समान संधी उपलब्ध असेल, हा त्या व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे कलम 16नुसार. त्यानंतर कलम 17मध्ये अस्पृश्यता नष्ट करण्यासंदर्भात तरतुदी आहे. मित्रांनो, अस्पृश्यता ही एक ऐतिहासिक संकल्पना आहे. अगदी सुरुवातीपासून ही भारतीय समाजामध्ये रूढ होती आणि ही अस्पृश्यता नष्ट करण्याचं काम कलम 17 भारतीय संविधानामध्ये करते. त्यानंतर कलम 18च्या माध्यमातून किताब नष्ट करण्यात आलेत. किताब म्हणजे ज्या काही पदव्या ब्रिटिश शासनाने भारतीयांना दिल्या आहेत किंवा दुसऱ्या देशाच्या शासनाने भारतीयांना दिलेल्या आहेत, ह्या पदव्या किंवा या किताबांच्या माध्यमातून ती किताब प्राप्त व्यक्ती किंवा पदवी प्राप्त व्यक्ती आणि इतर व्यक्ती यांच्यामध्ये असमानता निर्माण होते. आणि ही असमानता निर्माण होऊ नये, समानता प्रस्थापित व्हावी यासाठी ते किताब नष्ट करण्यात आले. मित्रांनो, ह्या जे काही 5 मूलभूत अधिकारांच्या तरतुदी आपण बघतोय, या 5ही तरतुदींचा जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर तुमच्या लक्षामध्ये एक गोष्ट येईल का ह्या 5ही तरतुदी किंवा 5ही मूलभूत अधिकार समाजामध्ये समता प्रस्थापित करण्याचं काम करतात आणि त्यांचा उद्देशही तोच आहे. मग या संदर्भात मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारल्या गेलेला एका प्रश्नाचा अभ्यास करूया. हा प्रश्न मित्रांनो क्लर्क टायपिस्ट 2019च्या पेपरमध्ये विचारला गेला. प्रश्न समजून घेऊ. प्रश्न क्रमांक 1, समतेच्या हक्कासंदर्भात म्हणजेच राईट टू इक्वालिटी संदर्भात खालील जोड्या जुळवा. तुम्हाला 2 गट दिले आहेत. एका गटामध्ये तरतूद दिली आहे आणि दुसऱ्या गटामध्ये त्याचा कलम दिला आहे. मग A, B, C आणि D अशा 4 तरतुदी तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामध्ये A कायद्यासमोर समता, B भेदभाव प्रतिबंध, C संधींची समानता आणि D अस्पृश्यता निवारण. दुसऱ्या गटामध्ये कलम दिले आहेत. त्यामध्ये पहिला पर्याय दिला आहे कलम 15, दुसरा पर्याय कलम 16, तिसरा पर्याय कलम 14 आणि चौथा पर्याय कलम 17. आणि त्यानंतर मित्रांनो खाली काही पर्याय दिले आहेत. अ, ब, क, ड आणि 1, 2, 3, 4 या पद्धतीनं खाली काही पर्याय दिले आहेत. त्यापैकी जो योग्य जोड्या जुळवणारा पर्याय असेल तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे
आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंटच्या स्वरूपात तुम्हाला द्यायचं आहे. मग आता हे जे 5 अधिकार आहेत, जे समतेचा अधिकार या गटामध्ये मोडतात, या 5ही अधिकारांचा किंवा 5ही कलमांचा तपशीलवार अभ्यास आपण करणार आहोत. त्यापैकी सर्वप्रथम कलम 14, ज्यामध्ये कायद्यासमोर समानता हे तत्त्व नमूद करण्यात आलं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जेव्हा आपण कायद्यासमोर समानता ही संकल्पना वाचतो किंवा समजून घेतो, तर या संकल्पनेचे 2 भाग पडतात किंवा ही संकल्पना 2 भागांमधून आपल्याला समजून घ्यायला पाहिजे, त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. मग त्यापैकी पहिला भाग म्हणजे कायद्यासमोर समानता, ज्याला आपण इक्वालिटी बिफोर लॉ असं म्हणतो. आणि दुसरा जो भाग आहे किंवा दुसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे कायद्याचे समान संरक्षण, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. ह्या दोनही संकल्पना आपण समजून घेऊ. त्यामध्ये सर्वप्रथम आपण कायद्यासमोर समानता ही संकल्पना काय आहे, कुठल्या गोष्टींचा समावेश या संकल्पनेमध्ये होतो, तो आपण अभ्यास करू. मित्रांनो, देशातील कोणतीही व्यक्ती असेल, मग आता ती व्यक्ती गरीब असेल, श्रीमंत असेल, उच्च किंवा निम्न असेल, सरकारी असेल किंवा गैरसरकारी असेल, यापैकी कुठलीही व्यक्ती देशाच्या कायद्याच्या वर नसेल, म्हणजे देशाचा कायदाच हा देशामध्ये सर्वोच्च असेल. गरीब श्रीमंत, उच्च निम्न, सरकारी गैरसरकारी असा कुठलाही भेद या कायद्यासमोर नसेल. प्रत्येक व्यक्ती हा कायद्यासाठी समान असेल. उदाहरणार्थ, ट्रॅफिकचे नियम असतील किंवा ट्रॅफिकचा कायदा असेल, हा कायदा श्रीमंत व्यक्तीलाही त्याच पद्धतीनं लागू होईल ज्या पद्धतीनं गरीब व्यक्तीला लागू होईल, उच्च व्यक्तीलाही त्याच पद्धतीनं लागू होईल ज्या पद्धतीनं निम्न व्यक्तीला लागू होईल. म्हणजे कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असतील. चित्राच्या स्वरूपात आपण हीच गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करू. या चित्रामध्ये 3 व्यक्ती तुम्हाला दाखवलेल्या आहेत. ह्या 3ही व्यक्तींना कायद्यासमोर समान समजण्यात आलं आहे. मित्रांनो, देशातील जो सर्वसाधारण कायदा असेल हा सर्व व्यक्तींना समान प्रमाणात लागू असणं, याच तत्वाला कायद्यासमोर समानता असं म्हणतात. मग त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे विशेष अधिकार नसतील किंवा एखाद्या व्यक्तीचे अधिकार काढून घेतलेले नसतील, अशी परिस्थिती निर्माण करणं म्हणजे सुद्धा कायद्यासमोर समानता होय. आणि हे जे तत्त्व आहे किंवा ही जी संकल्पना आहे ही भारतीय राज्यघटनेमध्ये ब्रिटनच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे. मित्रांनो, यावरती सरळ 1 बीट क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो की कायद्यासमोर समानता हे प्रिन्सिपल भारतीय राज्यघटनेमध्ये पुढीलपैकी कुठल्या देशाच्या राज्यघटनेवरनं घेण्यात आलं आहे. पर्याय पण असतील, त्यामध्ये तुम्हाला ब्रिटनच्या राज्यघटनेवरनं हा योग्य पर्याय निवडावा लागेल. मित्रांनो, ही जी संकल्पना आहे कायद्यासमोर समानता, ही एक नकारात्मक संकल्पना आहे. मग आता नकारात्मक संकल्पना कशी आहे, परत आपण चित्राकडे जाऊया आणि ही नकारात्मक संकल्पना समजून घेऊ. तुम्ही चित्रामध्ये 3 व्यक्तींना बघत आहेत. प्रत्येक व्यक्ती समान उंचीचा नाही, म्हणजे त्या व्यक्तींमध्ये भिन्नता आहे. परंतु या 3ही भिन्न व्यक्तींना कायदा हा समान प्रमाणात लागू आहे. म्हणजेच या चित्रातील 3ही व्यक्तींना देशाचा कायदा हा समान प्रमाणात लागू असेल. परंतु या ठिकाणी न्यायाची जी संकल्पना आहे त्यामध्ये थोडंसं कॉम्प्रोमाइज झालेलं लक्षात येते. म्हणून या तत्वाला नकारात्मक संकल्पना असं म्हटलं जातं. मित्रांनो, कलम 14 अंतर्गत जे काही कायद्याचे अधिराज्याचं जे काही तत्व आहे, जे काही प्रिन्सिपल आहे, मित्रांनो, हे तत्व घटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मग ह्या सर्व गोष्टींचा समावेश हा कायद्यासमोर समानता या संकल्पनेमध्ये होतो. मित्रांनो, त्यानंतर दुसरी बाजू समजून घ्यायचा प्रयत्न करू आणि ती म्हणजे कायद्याचे समान संरक्षण, ज्याला आपण इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ असं म्हणतो. मग त्यामध्ये समान परिस्थितीत नागरिकांना किंवा व्यक्तींना समान वागणूक देणं, त्यांच्या अधिकार व जबाबदारीच्या बाबतीत म्हणजे कायद्याचं समान संरक्षण. तसेच जर एखादा कायदा समान परिस्थितीमध्ये समान प्रकारे लागू होत असेल
परंतु भिन्न परिस्थितीमध्ये भिन्नपणे लागू होत असेल तर त्या परिस्थितीला कायद्याचे समान संरक्षण असं आपण म्हणू शकतो. तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता, चित्रामध्ये 3 भिन्न व्यक्ती आहेत. त्यापैकी एका व्यक्तीला कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज नाही. दुसरा जो व्यक्ती आहे त्याला थोड्याशा मदतीची गरज आहे आणि तिसरा जो व्यक्ती आहे त्याला जास्त मदतीची गरज आहे. म्हणजे या तिघांचीही परिस्थिती समान नाही. मग यांना जर भिन्न त्यांची परिस्थिती असून जर समान पद्धतीनं कायदा लागू केला तर ते कायद्याचं समान संरक्षण नसेल. आणि जर या भिन्न व्यक्तींना देशाचा कायदा भिन्नपणे जर लागू केला असेल तर त्याला कायद्याचं समान संरक्षण म्हणता येईल. ही संकल्पना तुम्हाला या चित्राच्या माध्यमातून अगदी सहजपणे समजून घेता येईल. मित्रांनो, सारख्यांना म्हणजे जे समान आहेत त्यांना कुठल्याही भेदभावाविना समान वागणूक देणं हे कायद्याच्या समान संरक्षण या संकल्पनेमध्ये येतं. आणि मित्रांनो, ह्या संकल्पनेचा भारतीय राज्यघटनेमध्ये जो समावेश करण्यात आला आहे, ही संकल्पना अमेरिकेच्या घटनेवरनं घेण्यात आली आहे. ही संकल्पना सकारात्मक आहे. तुम्ही चित्रामध्ये परत मी तुमचं लक्ष केंद्रित करतो. या चित्रामध्ये तुम्हाला न्याय प्रस्थापित झालेला दिसेल. ज्या व्यक्तीला मदतीची सर्वात जास्त गरज आहे, कायदा त्या व्यक्तीला त्याच प्रमाणात संरक्षण प्रदान करतो आणि त्या व्यक्तीला इतर व्यक्तींच्या बरोबरीने आणून ठेवतो. म्हणून खऱ्या अर्थानं ही जी कायद्याचे समान संरक्षण संकल्पना आहे किंवा इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ ही संकल्पना आहे, ही सकारात्मक संकल्पना म्हटल्या जाते. मित्रांनो, सरळ सरळ या 2 मुद्द्यांवरतीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, कायद्यासमोर समानता ही एक सकारात्मक संकल्पना आहे आणि कायद्याचे समान संरक्षण ही एक नकारात्मक संकल्पना आहे. असं एक स्टेटमेंट तुम्हाला दिलं असेल आणि खाली 2 पर्याय असतील. पहिलं स्टेटमेंट बरोबर, दुसरं चूक, दोन्हीही बरोबर, दोन्हीही चूक, अशा प्रकारचे पर्याय तुम्हाला दिले असतील. त्यापैकी तुम्हाला दोन्ही स्टेटमेंट चुकीचे हा पर्याय निवडावा लागेल. म्हणून ह्या दोनही संकल्पना तुम्ही समजून घ्या. मित्रांनो, ह्या ज्या दोन्ही संकल्पना आहेत, मग ज्यामध्ये कायद्यासमोर समानता असेल आणि कायद्याचे समान संरक्षण असेल, या दोन्हीही संकल्पनांचा जो काही उद्देश आहे तो उद्देश व्यक्तींना किंवा नागरिकांना कायदेशीर दर्जा प्राप्त करून देणं, संधींची उपलब्धता समान पद्धतीनं करून देणं, न्याय यांची समता प्रस्थापित करणं हा या दोनही संकल्पनांचा उद्देश आहे. आणि या पद्धतीनं ही कायद्यासमोर समानता ही संकल्पना किंवा हा अधिकार आपण समजून घेऊ शकतो. मग मित्रांनो, या कायद्यासमोर समानता कलम 14 या संदर्भात कायद्याचे राज्य ही एक संकल्पना आपण समजून घेतली. म्हणजे मध्ये कायद्याचे राज्य असा एक शब्दप्रयोग झाला होता. मग आता हे कायद्याचे राज्य किंवा रूल ऑफ लॉ ही काय संकल्पना आहे आणि तिला कोणी प्रोफाउंड केली, म्हणजे ह्या संकल्पनेचे पुरस्कर्ते कोण आहे, त्यामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश होतो आणि भारतीय राज्यघटनेच्या बाबतीत त्या कोणत्या प्रकारे लागू होतात हे समजून घेण्यासाठी आपल्याला रूल ऑफ लॉ हे जे काही प्रिन्सिपल आहे, A.V. डायसी या ब्रिटिश न्यायाधीशाने त्याचा पुरस्कार केला आहे, ही संकल्पना ही समजून घेणं तेवढंच गरजेचं होतं. मग समजून घेऊया. कायद्याचे राज्य, रूल ऑफ लॉ, A.V. डायसी. मित्रांनो, ही जी काही संकल्पना आहे ही कलम 14चाच एक भाग आहे, म्हणून आपण ही संकल्पना समजून घेतोय. आणि या संकल्पनेचे जनक किंवा पुरस्कर्ते A.V. डायसी आहेत, जे ब्रिटिश न्यायाधीश होते. चित्रामध्ये तुम्ही त्यांना बघू शकता, A.V. डायसी. मित्रांनो, कायद्यासमोर समानता जो आपलं कलम 14 सांगते, ते कलम कायद्याचे राज्य या संकल्पनेचा एक भाग आहे. म्हणजे रूल ऑफ लॉ किंवा कायद्याचे राज्य हे एक विस्तीर्ण संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेचा भाग म्हणजे कायद्यासमोर समानता. मित्रांनो, या संकल्पनेमध्ये 3 महत्त्वाच्या बाबी येतात. त्यापैकी पहिली बाब, A.V. डायसी सांगतात की कोणत्याही व्यक्तीला जोपर्यंत ती व्यक्ती कायद्याचं उल्लंघन करणार नाही तोपर्यंत त्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारची शिक्षा होणार नाही. उदाहरणार्थ, ट्रॅफिकचे काही नियम आहेत,
म्हणजे ट्रॅफिकचे काही कायदे आहेत. मग त्या कायद्यामध्ये एक नियम असं सांगतो की रस्त्याने चालत असताना नेहमी डाव्या बाजूने चालावं. मग एखादा व्यक्ती किंवा नागरिक जर रस्त्याच्या डाव्या बाजूने जात असेल तर त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची शिक्षा करता येणार नाही, कारण त्या व्यक्तीने कायदा मोडलेला नाही किंवा कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. आणि तीच व्यक्ती जेव्हा रस्त्याच्या मधोमध चालत असेल तेव्हा मात्र त्या व्यक्तीने कायद्याचं उल्लंघन केलं आहे आणि मग त्यावेळेस त्या व्यक्तीला शिक्षा ही दिल्या जाणार आहे, शिक्षा ही दिल्या गेली पाहिजे. परंतु जोपर्यंत तो कायद्याचं उल्लंघन करत नाही तोपर्यंत त्याला शिक्षा होणार नाही, असा अर्थ या पहिल्या बाबीमधनं स्पष्ट होतो. मित्रांनो, दुसरी बाब काय सांगते किंवा दुसऱ्या घटकामध्ये एव्हिडायसी काय सांगतात तर कोणतीही व्यक्ती कायद्याच्या वर नसेल, म्हणजेच देशाचं जे संविधान असेल ते देशामध्ये सर्वोच्च असेल, त्याच्यावर कुठलाही व्यक्ती नसेल. आणि तिसरी जी बाब आहे त्या तिसऱ्या बाबीमध्ये एव्हिडायसी सांगतात की वैयक्तिक अधिकार हे खूप महत्त्वाचे आहेत, त्याची प्राथमिकता आहे आणि या वैयक्तिक अधिकारांच्या माध्यमातूनच संविधानाची निर्मिती होते. म्हणजे वैयक्तिक अधिकारांमध्ये संविधानाचा उगम सापडतो. अशा 3 बाबी एव्हिडायसी यांनी रूल ऑफ लॉ या संकल्पनेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. मग आता आपल्याला ही गोष्टही समजून घ्यायला पाहिजे की या 3 बाबींपैकी भारतीय परिस्थितीमध्ये कोणत्या बाबी लागू होतात आणि कुठली बाब लागू होत नाही. मग समजून घेऊ. मित्रांनो, भारतीय परिस्थितीमध्ये वरीलपैकी बाब क्रमांक 1 आणि 2 ह्या दोन्ही बाबी भारतीय परिस्थितीत लागू होतात. कारण भारतामध्येही जोपर्यंत एखादी व्यक्ती कायदा मोडत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला शिक्षा होत नाही. त्याच पद्धतीनं भारतामध्येही संविधान सर्वोच्च आहे, कायदाच सर्वोच्च आहे, कायद्याच्या वर कोणतीही व्यक्ती नाही. परंतु तिसरी जी बाब आहे ती भारतीय परिस्थितीमध्ये लागू होत नाही. त्याचं कारण आहे की भारतामध्ये जे वैयक्तिक अधिकार आहेत किंवा मूलभूत अधिकार आहेत, या मूलभूत अधिकारामधून संविधानाची निर्मिती झालेली नाही. उलट पक्षी भारतीय संविधान हेच या मूलभूत अधिकारांचं स्रोत आहे. म्हणजे संविधानच व्यक्तींना मूलभूत अधिकार प्रदान करते, ना की अधिकारांमधून संविधानाची निर्मिती झाली. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाची जी बाब आहे ती भारतीय परिस्थितीमध्ये लागू होत नाही. मित्रांनो, या संकल्पनेवरती सरळ सरळ हाच प्रश्न विचारला जाऊ शकतो की एव्हिडायसी, ब्रिटिश न्यायाधीश यांच्या कायद्याचे राज्य या संकल्पनेमधील सर्वच बाबी भारतीय परिस्थितीमध्ये लागू होतात. तर मित्रांनो, आपलं उत्तर नाही असेल, कारण फक्त 1 आणि 2च बाबी भारतीय परिस्थितीमध्ये लागू होतात. तिसरी बाब मात्र भारतीय परिस्थितींमध्ये लागू होत नाही. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने या रूल ऑफ लॉ संदर्भात आपले मत व्यक्त केलं आहे वेळोवेळी आणि आपले काही निर्णय या संदर्भात दिले आहेत. मग सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयामध्ये असं प्रतिपादित केलं आहे की कलम 14 अंतर्गत जे कायद्याचे राज्य म्हणजे रूल ऑफ लॉ ही संकल्पना भारतीय संविधानाच्या मूलभूत संरचनेमध्ये येते. ही संकल्पना संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे. त्यामुळे ते कधीही नष्ट करता येणार नाही किंवा संपुष्टात आणता येणार नाही. ही बाबसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे, लक्षात घेणं. मित्रांनो, या पद्धतीने ह्या 3 बाबी या कायद्याच्या राज्यासंदर्भात एव्हिडायसी यांनी मांडल्या आहेत आणि त्यापैकी फक्त 1 आणि 2 क्रमांकाच्याच बाबी भारतीय परिस्थितींमध्ये लागू होतात. तिसऱ्या क्रमांकाची बाब भारतीय परिस्थितीमध्ये लागू होत नाही. मित्रांनो, आपण जे कायद्यासमोर समानता कलम 14चा आपण अभ्यास करतोय त्या संदर्भात एक प्रश्न तुम्हाला PSI मुख्य परीक्षा 2014 विचारल्या गेला होता. मित्रांनो, भरपूर प्रश्न या घटकावरती विचारल्या गेलेत, परंतु मी उदाहरणांसाठी काही प्रश्न घेतोय. बाकी सर्व प्रश्न तुम्हाला गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून पाहता येतील, सोडवता येतील, त्यांचा अभ्यास करता येईल. मग प्रश्न क्रमांक 2 मध्ये प्रश्न काय म्हणतो ते आधी समजून घेऊ. समानतेच्या अधिकारात खालीलपैकी कोणत्या अधिकारांचा समावेश होतो? अंडरलाईन करा होतोला, कारण छोट्या छोट्या मिस्टेक किंवा छोट्या छोट्या बाबीच आपल्याला प्रश्न समजून घेत असताना
त्यावरती लक्ष देणं गरजेचं असतं. खाली 4 पर्याय तुम्हाला दिले आहेत. त्यापैकी पर्याय क्रमांक 1 म्हणतो कायद्यासमोर समानता, पर्याय क्रमांक 2 अस्पृश्यतेची समाप्ती, पर्याय क्रमांक 3 पदव्यांची समाप्ती आणि पर्याय क्रमांक 4 समान अभिव्यक्ती स्वातंत्र्य. यापैकी कुठल्या अधिकारांचा समावेश समतेच्या अधिकारामध्ये होतो किंवा समानतेच्या अधिकारामध्ये होतो ते आपल्याला निवडायचं आहे. खाली काही पर्याय तुम्हाला दिले आहेत. पर्याय क्रमांक 1 ए, बी आणि डी पर्याय बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 ए, सी आणि डी हे पर्याय बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 सी, ए, बी हे पर्याय बरोबर आहेत. आणि पर्याय क्रमांक 4 बी, डी, सी, ए हे 4ही पर्याय बरोबर आहेत. यापैकी तुमचं जे बरोबर उत्तर असेल ते उत्तर तुम्ही कमेंटच्या स्वरूपात कमेंट बॉक्समध्ये द्या. तिथूनच मी तुम्हाला या प्रश्नांची अचूक उत्तरं पण त्याच ठिकाणी सांगेल. मित्रांनो, कलम 14ला काही मर्यादा आहेत आणि काही अपवाद आहेत. मग मर्यादा कोणत्या आहेत आणि अपवाद कोणते आहेत हे समजून घ्यायचा प्रयत्न करू. आधी मर्यादा कोणत्या आहेत ते समजून घेऊ. मित्रांनो, कलम 14 व्यक्तींच्या पर्याप्त वर्गीकरणाला परवानगी देते, परंतु वर्गनिहाय कायद्यांना संमती देत नाही. मग वर्गनिहाय कायदे कोणते ते आधी समजून घेऊ आणि मग पर्याप्त वर्गीकरण. वर्गनिहाय कायदे म्हणजे व्यापारी वर्ग असेल समाजाचा, सरकारी व्यक्तींचा एक वर्ग असेल, गैरसरकारी व्यक्तींचा वर्ग असेल, शेतकऱ्यांचा वर्ग असेल किंवा समाजाच्या वेगवेगळ्या घटकांचे वेगवेगळे वर्ग असतील. या प्रत्येक वर्गाला त्यांच्यानुसार वेगवेगळे कायदे लागू करणं म्हणजे वर्गनिहाय कायदे करणं. परंतु ह्या संकल्पनेला म्हणजेच वर्गनिहाय कायद्यांना कलम 14 संमती देत नाही, परंतु कलम 14 व्यक्तींच्या पर्याप्त वर्गीकरणाला परवानगी देते. मग पर्याप्त वर्गीकरण म्हणजे काय? तर असं वर्गीकरण हे असंगत नसावं, वरवरचं नसावं किंवा कृत्रिम नसावं. ते जे वर्गीकरण आहे ते भरीव फरकावरती आधारित असावं आणि सुगम विभेदात्मक असावं. उदाहरणार्थ, समाजाचे काही सुदृढ व्यक्ती असतील आणि समाजामध्येच काही विकलांग व्यक्ती असतील. मग ह्या दोघांचं जे काही वर्गीकरण आपण 2 गटांमध्ये करतो, एक दिव्यांग व्यक्ती आणि दुसरे सुदृढ व्यक्ती, हे जे वर्गीकरण आहे हे वर्गीकरण भरीव आधारावरती किंवा फरकावरती आधारित आहे. वरवरचं हे वर्गीकरण नाही आहे. परंतु 2 व्यक्ती आहेत, एका व्यक्तीकडे जास्त पैसे आहेत, दुसऱ्या व्यक्तींकडे कमी पैसे आहेत, म्हणून त्या 2 व्यक्तींना आपण वेगवेगळ्या गटांमध्ये वर्गीकृत करतो. तर हे वर्गीकरण असंगत आहे, वरवरचं आहे, कृत्रिम आहे. तर अशा प्रकारच्या वर्गीकरणाला कलम 14 संमती देत नाही. संमती कोणाला देते? तर पर्याप्त वर्गीकरणाला देते की जे भरीव फरकावरती आधारित असेल. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये या संदर्भात एक मत व्यक्त केलं आहे, ज्या ठिकाणी समान व असमान व्यक्ती, उदाहरणार्थ सुदृढ व्यक्ती व दिव्यांग व्यक्ती ह्यांना भिन्नपणे समजले जाते आणि त्यांना कायदासुद्धा भिन्नपणे लागू होतो, त्या ठिकाणी कलम 14 लागू होत नाही. त्यानंतर या कलमाला काही अपवादही आहेत. मग अपवाद कोणते आहेत? सर्वप्रथम तर हा जो कलम 14चा अधिकार आहे हा अमर्यादित नाही, त्याला काही यथायोग्य मर्यादा आहेत. आणि ह्या मर्यादा म्हणजेच काय? तर अपवाद. मित्रांनो, देशाचे राष्ट्रपती असतील, राज्यांचे राज्यपाल असतील, ह्यांना राज्यघटनेच्या कलम 361 नुसार विशेष संरक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे ह्यांना जे काही अधिकार दिलेत ते अधिकार कलम 14चं उल्लंघन करत नाही. मग 361 नुसार देशाचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही संरक्षण प्राप्त आहे, ज्यामध्ये राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या विरुद्ध त्यांच्या पदावधीमध्ये कोणत्याही न्यायालयात त्यांच्या विरुद्ध फौजदारी कार्यवाही सुरू केली जाऊ शकत नाही किंवा चालू केली जाऊ शकत नाही. तसेच त्यांच्या पदावधी दरम्यान किंवा पदावधी नंतरही त्यांच्या वैयक्तिक कृतीसाठी कुठल्याही न्यायालयामध्ये त्यांच्या विरुद्ध दिवाणी कार्यवाही सुरू केल्या जाऊ शकत नाही. असं जे संरक्षण राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना
प्राप्त आहे, हे संरक्षण कलम 14ला अपवाद आहे. म्हणजे असं संरक्षण राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना दिलं तरीसुद्धा ते कलम 14चं उल्लंघन होत नाही. दुसरा अपवाद आहे मित्रांनो, कलम 361A नुसार संसदेचं कामकाज असेल संसदेमध्ये किंवा राज्य विधिमंडळांचं कामकाज असेल रिस्पेक्टिव्ह राज्य विधिमंडळांमध्ये, त्यांचं जे काही प्रकाशन आहे किंवा प्रक्षेपण आहे, मग ते रेडिओच्या माध्यमातून असेल, टी व्हीच्या माध्यमातून असेल, प्रिंटिंगच्या माध्यमातून असेल, असं जर कोणीही त्याचं प्रक्षेपण किंवा प्रकाशन केलं असेल तर त्या व्यक्तीविरुद्ध कोणताही दिवाणी किंवा फौजदारी खटला दाखल होणार नाही किंवा कोणतीही दिवाणी किंवा फौजदारी कार्यवाही केली जाणार नाही. असा अधिकार या 361A कलमाच्या माध्यमातून व्यक्तींना प्राप्त होतो. मित्रांनो, हे सुद्धा कलम 14चं उल्लंघन करत नाही. म्हणजे 361A हे कलमसुद्धा कलम 14ला अपवाद आहे. त्यानंतर पुढचा अपवाद आहे कलम 105 नुसार संसदेचे जे सदस्य आहेत त्यांनी संसदेमध्ये किंवा ते जर संसदेच्या एखाद्या समितीमध्ये सभासद असतील, अध्यक्ष असतील, तर त्या समितीमध्ये त्यांनी जे कोणतंही वक्तव्य केलं असेल किंवा संसदेमध्ये किंवा त्या समितीमध्ये त्यांनी जे मतदान केलं असेल त्याच्या विरुद्ध कोणत्याही न्यायालयामध्ये कार्यवाही करता येणार नाही. मित्रांनो, ही बाबसुद्धा कलम 14चं उल्लंघन करत नाही, म्हणजेच ते कलम 14चा अपवाद आहे. त्यानंतर मित्रांनो, कलम 4चा अपवाद. कलम 194 नुसार जो वरील अधिकार 105 नुसार संसदेच्या सभासदांना उपलब्ध आहे, तोच अधिकार कलम 194 नुसार राज्य विधिमंडळांच्या सदस्यांनाही प्राप्त आहे, राज्य विधिमंडळांच्या बाबतीत. मग राज्य विधिमंडळाच्या सभासदाने राज्य विधिमंडळामध्ये किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही समितीमध्ये जर कुठलंही वक्तव्य केलं असेल, जे मतदान केलं असेल, त्याविरुद्ध देशाच्या कुठल्याही न्यायालयामध्ये कार्यवाही होणार नाही, असा अधिकार राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना प्राप्त आहे. त्यानंतर मित्रांनो, क्रमांक 5चा अपवाद हा घटनेच्या कलम 31C संबंधित आहे. मग आधी 31C काय सांगते ते समजून घेणं गरजेचं होतं. 31C नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये जे मार्गदर्शक तत्त्व देण्यात आली आहेत, त्या मार्गदर्शक तत्त्वांमधील मार्गदर्शक तत्त्व कलम 39B आणि 39C यामध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वाच्या अंमलबजावणीसंदर्भात जर एखादा कायदा केला असेल किंवा एखादा नियम केला असेल तर तो नियम कलम 14 आणि कलम 19चं उल्लंघन नसेल. हा 31C नुसार केलेला जो काही कायदा असेल किंवा अंमलबजावणी असेल कलम 39B आणि 39C मधील मार्गदर्शक तत्वाची, ते सुद्धा कलम 14ला तसेच कलम 19ला अपवाद असेल. मित्रांनो, सुप्रीम कोर्टानं या संदर्भात एक स्टेटमेंट दिलं आहे की जेव्हा आर्टिकल 31C कम्स इन, आर्टिकल 14 गोज आउट. म्हणजे जेव्हा आर्टिकल 31C हा इफेक्टमध्ये येतो तेव्हा आर्टिकल 14 हा याचा इफेक्ट संपतो, म्हणजे तो लागू होत नाही. हा क्रमांक 5चा अपवाद होता. तसेच अपवाद क्रमांक 6, जे परकीय राष्ट्रप्रमुख आहेत, परकीय राजदूत असतील, संयुक्त राष्ट्र त्याचे काही प्रतिनिधी असतील किंवा त्याच्या ज्या काही सहयोगी संस्था आहेत, या संस्थांना कोणत्याही दिवाणी व फौजदारी कार्यवाहीपासून संरक्षण देण्यात आलं आहे आणि हे संरक्षण, हा अधिकार कलम 14ला अपवाद आहे. कलम 14चं तो उल्लंघन करत नाही असा त्या अपवादाचा अर्थ आहे. त्यानंतर मित्रांनो, कलम 15 ज्यामध्ये भेदभाव करण्यास मनाई करण्यात आली आहे, परंतु हा भेदभाव कुठल्या आधारावरती करण्यास मनाई केली आहे तर व्यक्तीचा धर्म, वंश, जात, लिंग व जन्मस्थळ यावरनं देशातल्या कोणत्याही नागरिकांमध्ये राज्यसंस्था भेदभाव करणार नाही. आता या ठिकाणी परत मी एक शब्दप्रयोग केला आहे, राज्यसंस्था. मित्रांनो, राज्यसंस्थेची व्याख्या आपण कलम 12 मध्ये समजून घेतली आहे. इथून पुढे जेव्हा जेव्हा राज्यसंस्था ही संकल्पना येईल त्या प्रत्येक ठिकाणी कलम 12 लागू असेल.
कलम 12मध्ये ज्या काही गोष्टी देण्यात आल्या आहेत, ज्यांचा समावेश राज्यसंस्थेमध्ये होतो, त्या सर्व गोष्टी या राज्यसंस्थेच्या संकल्पनेमध्ये असतील. मग कलम 15(1) राज्यसंस्था केवळ नागरिकांचा धर्म, नागरिकांचा वंश, नागरिकांची जात, लिंग किंवा जन्मस्थळ यावरनं भेदभाव करणार नाही नागरिकांमध्ये. परंतु या कलमामध्ये एक शब्द महत्त्वाचा आहे, तो म्हणजे केवळ. याचा अर्थ असा होतो की राज्यसंस्था नागरिकांमध्ये केवळ धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थळ यावरनं भेदभाव करणार नाही. याचाच दुसरा अर्थ म्हणजे राज्यसंस्था नागरिकांमध्ये भेद करू शकते, परंतु तो भेद हा धर्माच्या आधारावरती, वंशाच्या आधारावरती, जातीच्या आधारावरती, लिंग व जन्मस्थळ यांच्या आधारावरती नसेल. कलम 15(2) राज्यसंस्था धर्म, वंश, जात, लिंग व जन्मस्थळ यावरून कोणत्याही नागरिकांवरती जे खालील निर्बंध दिले आहेत, हे निर्बंध लागू केले जाणार नाहीत. आणि मित्रांनो, हे जे कलम आहे, हे कलम फक्त राज्यसंस्थेच्या विरुद्ध नाही, तर खाजगी व्यक्तींच्या विरुद्ध सुद्धा आहे. कलम 15(2) नुसार कोणत्याही नागरिकांवरती तो त्याचा धर्म वेगळा आहे, त्याचा वंश, त्याची जात, त्याचा लिंग आणि जन्मस्थळ यावरनं कोणत्याही दुकानांमध्ये, सार्वजनिक उपाहारगृहांमध्ये, करमणुकीच्या ठिकाणी किंवा हॉटेल्स यामध्ये प्रवेश नाकारला जाणार नाही. कोणत्या आधारावरती? तर धर्म, वंश, जात, लिंग व जन्मस्थळ. त्याच पद्धतीनं पूर्णतः किंवा अंशतः सरकारी पैशाने जनतेसाठी निर्माण करण्यात आलेल्या ज्या विहिरी आहेत, तलाव आहेत, स्नानघाट आहेत, रस्ते आहे किंवा सार्वजनिक राबत्यांच्या जागा आहेत, या जागांचा वापर करण्यापासून कोणत्याही नागरिकांना निर्बंध लादल्या जाणार नाहीत. कुठल्या आधारावरती? परत धर्म, वंश, जात, लिंग व जन्मस्थळ या आधारावरनं कोणत्याही व्यक्तींना हे निर्बंध राज्यसंस्था किंवा खाजगी व्यक्ती लावू शकत नाही. कलम 15(3) नुसार राज्यसंस्था देशातील महिलांसाठी व बालकांसाठी कलम 15(3) नुसार कोणतीही विशेष तरतूद करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला कलम 15(3) नुसार प्राप्त आहे. त्यानंतर कलम 15(4) नुसार राज्यसंस्था सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय जो वर्ग असेल, म्हणजे ज्यामध्ये अनुसूचित जाती असतील, जमाती असतील आणि इतरही वर्ग असतील, यांच्यासाठी एक विशेष तरतूद करू शकते. उदाहरणार्थ, सार्वजनिक शिक्षण संस्थांमध्ये जे काही आरक्षणाचे तरतूद आपण पाहतो ते याच कलमाच्या आधारावरती आहे आणि जी फीजमध्ये सवलत दिली जाते ते सुद्धा याच कलमाच्या आधारे दिली जाते. त्यानंतर कलम 15(5) काही तरतुदी देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यसंस्था सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास जो वर्ग आहे त्या वर्गाच्या उन्नतीसाठी सुद्धा काही खास तरतुदी करू शकते. त्याच पद्धतीनं शासनाच्या अनुदानित आणि विना अनुदानित खाजगी शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा प्रवेशासंदर्भात सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गासाठी शासन म्हणजेच राज्यसंस्था तरतूद करू शकते. परंतु मित्रांनो, याला एक अपवाद आहे, तो म्हणजे कलम 30(1) नुसार जे धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक वर्ग आहे त्यांनी ज्या काही आपल्या शैक्षणिक संस्था स्थापन केल्या आहेत त्यांना त्या स्थापन करण्याचा, त्यांचा प्रशासन करण्याचा अधिकार कलम 30(1) नुसार मिळतो. तर अशा शिक्षण संस्थांना या कलम 15(5) वगळण्यात आलं आहे. या संदर्भात 93वी घटना दुरुस्ती भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आली आहे आणि 93व्या घटना दुरुस्तीने 15(5) हे कलम भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. मग आता हे 93वी घटना दुरुस्ती काय आहे ते समजून घेऊ. मित्रांनो, 2005 ही घटना दुरुस्ती झाली आणि त्यामध्ये IIT असेल, IIM असेल व इतर ज्या केंद्रीय उच्च शिक्षण संस्था आहे या संस्थांमध्ये OBCंना म्हणजेच इतर मागासवर्गीयांना 27% आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. आणि त्यासाठी मित्रांनो मंडल आयोग स्थापन करण्यात आला होता 1979 आणि या मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार
ही 27% आरक्षणाची तरतूद OBC या वर्गासाठी देण्यात आली आहे. आणि मित्रांनो, या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी जी घटनादुरुस्ती 2005 मध्ये करण्यात आली आणि जो कायदा 2005 मध्ये करण्यात आला, त्या कायद्याला 2008 मध्ये ती घटनादुरुस्ती आणि संसदीय कायदा वैध ठरवून या 27% आरक्षणामधून क्रीमी लेअर गटाला वगळण्यात आलं आहे. राज्यघटनेच्या कलम 15(6) नुसार जे आर्थिक दुर्बल घटक आहेत देशामध्ये, या आर्थिक दुर्बल घटकांना शैक्षणिक संस्थांमध्ये 10% आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. आणि या आरक्षणामध्ये सुद्धा कलम 30(1) मधील अधिकाराच्या माध्यमातून धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक वर्गांच्या ज्या काही शैक्षणिक संस्था स्थापन केल्या गेल्या आहेत त्यांना वगळण्यात आलं आहे. हे जे 10% आरक्षण आहे, जे आर्थिक दुर्बल घटकांना देण्यात आलं आहे, हे आरक्षण अनुसूचित जातींचं आरक्षण किंवा अनुसूचित जमातींचं आरक्षण किंवा इतर मागासवर्गीयांचं आरक्षण या आरक्षणापेक्षा वेगळं आहे. आणि या आरक्षणाचे निकषही ठरवण्याचा अधिकार केंद्राने राज्यांकडे दिला आहे, राज्य सरकारांकडे ठेवला आहे. म्हणजे या संदर्भात निकष राज्य सरकार ठरवेल की कोणत्या आर्थिक दुर्बल घटकांना 10% आरक्षण शैक्षणिक संस्थांमध्ये द्यायचं. आणि मित्रांनो, ही 103वी जी घटना दुरुस्ती 2019 मध्ये करण्यात आली, ही घटना दुरुस्ती कलम 46 नुसार जे मार्गदर्शक तत्व आहे की ज्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंबंधांचे संवर्धन करणे, या तत्वाला मूर्त स्वरूप देण्याचं काम ही 103वी घटना दुरुस्ती करते. त्यानंतर मित्रांनो, कलम 16 ज्यामध्ये सार्वजनिक रोजगारांमध्ये नागरिकांना समान संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मित्रांनो, हा जो मूलभूत अधिकार आहे हा फक्त भारतीय व्यक्तींसाठीच उपलब्ध आहे. शिवाय कलम 16 हे फक्त सरकारी रोजगारासंबंधीच लागू होतं, खाजगी रोजगारासंबंधी हे कलम लागू होत नाही. मग कलम 16(1) नुसार राज्य संस्थेच्या नियंत्रणातील जे सर्व रोजगार असतील त्या सर्व रोजगारांसाठी देशातील सर्व नागरिकांना ते रोजगार प्राप्त करताना समान संधी उपलब्ध असेल. कुठल्याही नागरिकाला ही संधी नाकारू शकत नाही. कलम 16(2) मध्ये राज्य संस्था नागरिकांना केवळ, हा शब्द परत लक्षात घ्या की राज्य संस्था देशाच्या नागरिकांना केवळ त्याच्या धर्मामुळे, त्याच्या वंशाच्या आधारे, जातीच्या आधारे, लिंगाच्या आधारे, त्याच्या कुळाच्या आधारे किंवा निवास किंवा जन्मस्थान यांच्या आधारावरती सरकारी नोकरीमध्ये तो अपात्र आहे असं ठरवू शकणार नाही किंवा हा भेदभावही राज्य संस्था करू शकत नाही. याचा अर्थ काय की राज्य संस्था नागरिकांमध्ये केवळ, फक्त आता या कलमामध्ये ज्या काही गोष्टी नमूद केल्या आहेत केवळ याच आधारावरती, ज्यामध्ये धर्म असेल, वंश असेल, जात असेल, लिंग असेल, कुल असेल, निवासाचं स्थान असेल किंवा जन्मस्थान असेल, यावरनं सरकारी नोकरी देताना राज्य संस्था कोणत्याही नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही. याचा अर्थ इतर आधारावरती भेदभाव राज्य संस्था सरकारी नोकऱ्या देत असताना करू शकते. मग त्यामध्ये योग्यतेचा आधार असेल किंवा इतर आधार असतील, या आधारावरती राज्य संस्था नागरिकांमध्ये सार्वजनिक नोकरी संदर्भात भेदभाव करू शकते. मित्रांनो, कलम 16(3) नुसार या कलमाला काही अपवाद आहेत. अपवाद आहेत म्हणजे जर अशा पद्धतीनं राज्य संस्थेने सरकारी नोकऱ्या देत असताना किंवा सार्वजनिक नोकऱ्या नागरिकाला देत असताना काही अटी राज्य संस्था लादू शकते. मग कलम 16(3) नुसार संसद कायद्याने राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोकरी प्राप्त करताना त्या प्रदेशामध्ये वास्तव्याची अट लावू शकते. परंतु संसदेच्या कायद्याने, राज्याच्या कायद्याने नाही. कलम 16(3) संसदेच्या कायद्याने राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये सरकारी नोकरी प्राप्त करताना किंवा प्राप्त करण्यासाठी वास्तव्याची अट लावू शकते. हा कलम
16ला अपवाद आहे. त्यानंतर कलम 16(4) नुसार जो अपवाद आहे त्यामध्ये राज्यसंस्था मागास वर्गाच्या पुरेशा प्रतिनिधित्वासाठी नोकऱ्या व जागा राखून ठेवू शकते. आणि मित्रांनो, हेच भारतामधील आरक्षणाचं मूळ आहे. याच कलमानुसार भारतामध्ये आरक्षण दिल्या जाते. राज्यसंस्था जे मागास वर्ग असतील, मग त्या मागास वर्गांना सार्वजनिक नोकऱ्या किंवा रोजगार प्राप्त करत असताना त्यांच्यासाठी काही जागा राखून ठेवू शकते, कारण त्यांचंसुद्धा पुरेसं प्रतिनिधित्व या सार्वजनिक रोजगारांमध्ये असायला हवं. हा त्यामागचा राज्यसंस्थेचा उद्देश आहे आणि हे सुद्धा कलम 16ला अपवाद आहे. म्हणजे असं केल्यानंतर सुद्धा ही कृती म्हणजेच आरक्षणाची कृती हे कलम 16च्या विरुद्ध नसेल किंवा कलम 16चं उल्लंघन करणार नाही. त्यानंतर कलम 16(4)(अ). मित्रांनो, 77व्या घटनादुरुस्तीने कलम 16(4)(अ)चा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला आणि त्या माध्यमातून अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील यांच्यासाठी सार्वजनिक रोजगारांमध्ये पदोन्नतीमध्ये सुद्धा आरक्षण देण्यात येईल अशी तरतूद कलम 16(4)(अ) मध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर कलम 16(4)(ब). मित्रांनो, या कलमानुसार सार्वजनिक रोजगारांमध्ये जी अनुशेषासंदर्भात रिक्त जागांच्या आरक्षणावरील 50% मर्यादा होती ती मर्यादा संपुष्टात आणली. आणि मित्रांनो, 16(4)(ब) या कलमाचा 81व्या घटनादुरुस्तीने 2000 मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आला. मित्रांनो, त्यानंतर कलम 16(5) या कलमामध्ये एखाद्या धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थेच्या कारभारासंबंधीचं जे काही पद आहे त्या पदावरती किंवा नियामक मंडळावरील जे सदस्य आहेत ते त्याच धर्माचा किंवा संप्रदायाचा अनुयायी असणं ही अट कायद्याने घालता येऊ शकते. म्हणजे एखाद्या विशिष्ट धर्माची जर एखादी संस्था असेल तर त्या संस्थेमध्ये जे पदाधिकारी असतील किंवा जे सदस्य असतील हे त्याच धर्माचे असावे अशी कायद्याने तरतूद करता येऊ शकते आणि ते कलम 16चं उल्लंघन करणार नाही. म्हणजेच कलम 16(5) हे कलम 16साठी अपवाद आहे. उदाहरणासाठी मित्रांनो, आता अलीकडे अयोध्यामध्ये राम मंदिर निर्मितीसाठी जी काही ट्रस्ट निर्माण करण्यात आली आहे, या ट्रस्टमध्ये जे काही अध्यक्ष आहेत ते हिंदू धर्मातीलच आहेत. म्हणजे हिंदू धर्माच्या व्यक्तीला त्या ट्रस्टच्या अध्यक्षस्थानी निवडण्यात आलं. हे कलम 16चं उल्लंघन करत नाही. लक्षात येते? म्हणजे या ठिकाणी असं म्हणू शकत नाही की एखादा मुस्लिम व्यक्तीसुद्धा किंवा ख्रिश्चन व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी त्या पदावरती दिला पाहिजे आणि जर दिला नसेल तर तो कलम 16चं उल्लंघन करतो, असं होणार नाही. म्हणजेच 16(5) हे कलम 16साठी अपवाद आहे. त्यानंतर कलम 16(6) हे कलम भारतीय राज्यघटनेमध्ये 103व्या घटनादुरुस्तीने 2019 मध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं आहे आणि त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पुढे याच संदर्भात किंवा या अपवादांचा आधार घेऊन आंध्र प्रदेश सरकारने 2019 मध्ये त्या राज्यामध्ये खाजगी क्षेत्रात ज्या काही नोकऱ्या आहेत, मी खाजगी क्षेत्र म्हणतोय, सार्वजनिक क्षेत्रात तर हे कलम उपलब्ध आहेच, हा अधिकार नागरिकांना उपलब्ध आहेच, परंतु आंध्र प्रदेश हे एक राज्य असं आहे, या राज्याने 2019 मध्ये त्या राज्यातील ज्या खाजगी नोकऱ्या आहेत किंवा खाजगी रोजगार आहेत त्या खाजगी क्षेत्रात तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना 75% आरक्षणाचं विधेयक पारित केलं आहे. म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये खाजगी क्षेत्रात 75% रोजगार हे फक्त आंध्र प्रदेशचे जे स्थानिक भूमिपुत्र असतील त्यांनाच मिळेल आणि इतर 25% मग इतर राज्यांमधनं आलेले जे काही उमेदवार असतील किंवा नागरिक असतील त्यांना त्या नोकऱ्या मिळतील.
अशा प्रकारचं विधेयक आंध्र प्रदेश या राज्यामध्ये 2019मध्ये पारित करण्यात आलं आहे. म्हणजेच राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील सरकारी नोकरी संदर्भात जर वास्तव्याची किंवा रहिवासी असण्याची अट जर लादायची असेल तर त्या संदर्भात कायदा फक्त संसद करू शकते. परंतु राज्यातील खाजगी क्षेत्रासंदर्भात ज्या काही नोकरींमधील आरक्षण आहे या संदर्भात कायदा किंवा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते किंवा राज्य सरकार कायदा निर्माण करू शकते. ही बाब तुमच्या लक्षात असणं गरजेची आहे. यावरती कदाचित प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. परत एकदा समजून घ्या की राज्यामधील सरकारी नोकरी संदर्भात वास्तव्याची किंवा रहिवाशाची अट जर करायची असेल तर त्या संदर्भात कायदा संसद करू शकते आणि अशी अट संसदेच्या माध्यमातून केली जाऊ शकते. कुठे? सरकारी नोकऱ्यांसंदर्भात. परंतु राज्यांमधील खाजगी क्षेत्रात नोकरी संदर्भात जे काही आरक्षण असेल ते आरक्षण राज्य सरकारच्या कायद्याने दिलं जाऊ शकतं. म्हणजेच राज्य सरकार ते आरक्षण खाजगी क्षेत्रामध्ये त्या राज्यामध्ये देऊ शकतं. मित्रांनो, या कलम 16 नंतर पुढचं जे कलम आहे ते कलम आहे कलम 17, अस्पृश्यता नष्ट करणे. मित्रांनो, या कलमाचा अभ्यास करण्याअगोदर अस्पृश्यता काय आहे, ही प्रथा काय होती ते समजून घेणं गरजेची आहे. त्याची व्याख्या काय ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मग जर अस्पृश्यता म्हणजे काय या शब्दाचा किंवा या संकल्पनेचा स्पष्टपणे उल्लेख संविधानामध्ये कुठेही पाहायला मिळत नाही. म्हणजेच अस्पृश्यतेची व्याख्या भारतीय संविधानामध्ये केलेली नाही. मग आता अस्पृश्यता आपण कशाला म्हणणार? तर मित्रांनो, या संदर्भात मद्रास उच्च न्यायालयाने अस्पृश्यतेची व्याख्या केली आहे. मग ती काय आहे ते समजून घेऊ. मद्रास उच्च न्यायालयाच्या मते एखाद्याचा जन्म जर विशिष्ट जातीत झाला आहे आणि त्या जातीत जन्म झाल्यावरून जर त्या व्यक्तीस एखाद्या बाबीपासून वंचित ठेवलं जात असेल, त्या रीतीला, त्या परंपरेला अस्पृश्यता असं म्हटलं जातं. आणि मित्रांनो, हा जो काही अर्थ मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केला आहे हा अर्थ शाब्दिक अर्थ नाही, तर हा ऐतिहासिक अर्थ आहे. जो इतिहास या अस्पृश्यतेचा आपल्या देशामध्ये आहे त्या इतिहासावरून हा अर्थ घेण्यात आला आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्म जर एखाद्या विशिष्ट जातीमध्ये झाला आणि त्यावरनं त्या व्यक्तीला देशामध्ये एखाद्या बाबीपासनं वंचित ठेवलं जाते म्हणजे त्या व्यक्तीसोबत अस्पृश्यता पाळली जाते. आणि ही अस्पृश्यता नष्ट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते राज्यघटनेतील कलम 17 या अंतर्गत मूलभूत अधिकाराने केलं आहे. मग कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणे हा शिक्षापात्र गुन्हा आहे आणि जो व्यक्ती अस्पृश्यता पाळत असेल त्या व्यक्तीला कलम 17च्या अधिकारात शिक्षा केली जाईल. अस्पृश्यता पाळणे हा शिक्षापात्र गुन्हा समजला जाईल. आणि त्यासाठीच मित्रांनो 1955मध्ये संसदेने अस्पृश्यता निवारण कायदा संमत केला आणि याच कायद्याचं 1976मध्ये नागरी अधिकार संरक्षण अधिनियम 1955 असं त्या कायद्याचं नाव बदलण्यात आलं. अस्पृश्यतेचा संबंध हा जास्तीत जास्त अनुसूचित जाती आणि जमातींशी आहे आणि ही बाब लक्षात घेऊन सरकारने 1989मध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार निवारण कायदा 1989 पारित केला, संमत केला आणि अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. सर्वोच्च न्यायालयाने कलम 17 नुसार प्राप्त मूलभूत अधिकार हा खाजगी व्यक्तीविरुद्ध सुद्धा उपलब्ध आहे असा निर्णय दिला आहे. म्हणजे अस्पृश्यता फक्त राज्यसंस्था पाडेल आणि त्याच्या विरुद्ध नागरिकांना अधिकार आहे असं नाही. तो अधिकार तर नागरिकांना आहेच, परंतु ही अस्पृश्यता जर एखादा खाजगी व्यक्ती पाळत असेल किंवा अशी कृती एखादी खाजगी व्यक्ती करत असेल तर ती व्यक्तीसुद्धा कलम 17 नुसार शिक्षापात्र ठरेल.
त्या व्यक्तीला सुद्धा शिक्षा दिली जाईल. एखाद्या व्यक्तीने अस्पृश्यता ही पाळली असेल आणि अस्पृश्यता या कायद्याने त्या व्यक्तीला दोषी ठरवण्यात आलं असेल, तर अशी व्यक्ती संसद किंवा राज्य विधिमंडळांच्या ज्या निवडणुका होतात त्या निवडणुकांसाठी अपात्र ठरतात. त्यामुळे ही एक विशेष बाब कलम 17च्या संदर्भात आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मित्रांनो, MPSC प्री 2018मध्ये विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाचा अभ्यास करू. प्रश्न सांगतो, खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही असा निर्णय दिला आहे? मग तुम्हाला पर्याय दिलेत. पर्याय क्रमांक 1, शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार हा खटला. पर्याय क्रमांक 2, गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य हा खटला. पर्याय क्रमांक 3, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य हा खटला. आणि क्रमांक 4, मिनर्वा मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत सरकार. यापैकी कुठल्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही असा निर्णय दिला? मित्रांनो, तुमचं जे उत्तर असेल त्याचा क्रमांक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटच्या स्वरूपात द्या. त्याचं उत्तरही मी तुम्हाला कमेंटच्या स्वरूपातच देईल. त्यानंतर मित्रांनो, कलम 18, या कलम 18च्या माध्यमातून किताब नष्ट करण्यात आले आहेत. कलम 18(1) नुसार राज्यसंस्था कोणत्याही व्यक्तीला, मग ती भारतीय व्यक्ती असेल किंवा परकीय व्यक्ती असेल, यापैकी कोणत्याही व्यक्तीला लष्करी व ज्ञानार्जन वगळता कोणत्याही पदव्या देणार नाही. कारण जर राज्यसंस्था भारतीय व्यक्तीला किंवा परकीय व्यक्तीला अशी कोणतीही जर पदवी देत असेल तर ती पदवी समाजामध्ये विषमता निर्माण करते. आणि ही विषमता निर्माण होऊ नये यासाठी राज्यसंस्था भारतीय व्यक्तीला किंवा परकीय व्यक्तीला लष्करी व ज्ञानार्जन हे क्षेत्र सोडता कोणत्याही प्रकारची पदवी प्रदान करणार नाही. कलम 18(2) मध्ये नागरिक कोणत्याही देशाकडून, म्हणजेच भारतीय नागरिक इतर कोणत्याही देशांकडून कोणतीही पदवी स्वीकारणार नाही असं कलम 18(2) मध्ये नमूद करण्यात आलं आहे. कलम 18(3) नुसार भारत सरकारच्या नियंत्रणामध्ये जर कोणतंही लाभाचं पद एखादी परकीय व्यक्ती धारण करत असेल तर त्या व्यक्तीला एखाद्या परकीय देशांकडून जर कोणता किताब किंवा पदवी स्वीकारायची असेल तर तो किताब किंवा पदवी त्या व्यक्तीला, परकीय व्यक्तीला भारताच्या राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय स्वीकारता येणार नाही असं कलम 18(3) मध्ये नमूद करण्यात आलं आहे. म्हणजेच भारतामध्ये राहणाऱ्या कोणत्याही परकीय व्यक्तीला, की जे व्यक्ती भारत सरकारच्या नियंत्रणामध्ये एखादं लाभाचं पद धारण करते, त्या व्यक्तीला जर दुसऱ्या कुठल्याही देशांकडनं एखादी पदवी किंवा किताब स्वीकारायचा असेल तर त्या व्यक्तीला आधी राष्ट्रपतींची संमती घ्यावी लागेल आणि मग तो व्यक्ती तो किताब किंवा पदवी स्वीकारू शकतो, जर राष्ट्रपतींनी त्या व्यक्तीला संमती दिली असेल तर. जर संमती नाकारली असेल तर तो किताब किंवा ती पदवी तो परकीय व्यक्ती स्वीकारू शकणार नाही असं कलम 18(3) मध्ये नमूद करण्यात आलं आहे. कलम 18(4) मध्ये किंवा कलम 18(4) काय सांगते तर राज्य सरकारच्या नियंत्रणातील कोणतेही लाभाचे पद धारण करणारी भारतीय व्यक्ती किंवा भारतीय नागरिक तसेच परकीय व्यक्ती राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय परकीय देशांकडनं कोणतीही भेटवस्तू, वित्त लाभ म्हणजे पैशाच्या स्वरूपात लाभ किंवा एखादं पद स्वीकारणार नाही. जर त्याला म्हणजे भारतीय नागरिकाला किंवा परकीय व्यक्तीला परकीय देशांकडनं एखादी भेटवस्तू, वित्त लाभ किंवा पद स्वीकारायचं असेल तर त्या व्यक्तीला आधी राष्ट्रपतींची संमती घ्यावी लागेल आणि राष्ट्रपतींनी जर संमती दिली तर तो व्यक्ती ह्या गोष्टींचा स्वीकार करू शकतो. अन्यथा त्या भारतीय नागरिकाला तसेच परकीय व्यक्तीला या बाबींचा स्वीकार करता येणार नाही असं कलम 18(4) मध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यानंतर मित्रांनो, ब्रिटिश सरकारने जे काही किताब दिलेत भारतीयांना ते किताब कलम 18 नुसार रद्द करण्यात आले आहेत. कारण हे जे किताब आहेत हे दर्जाची समानता या तत्वाच्या विरुद्ध आहे. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला महाराजा ही पदवी दिली असेल किंवा हा किताब दिला असेल
राजबहादूर हा किताब असेल, रायबहादूर किंवा दिवाण बहादूर असे जे किताब भारतीयांना ब्रिटिश सरकारने दिले होते ते कलम 18च्या माध्यमातून किंवा तरतुदीनुसार समाप्त करण्यात आलेत, रद्द करण्यात आलेत. मग कलम 18ला सुद्धा काही अपवाद आहेत. मग ते अपवाद समजून घेऊ. कलम 18 अपवाद क्रमांक 1, राज्यसंस्था किताब प्रदान करू शकत नाही असं कलम 18(1) सांगते, परंतु इतर संस्था पुरस्कार प्रदान करू शकतात. राज्यसंस्था नाही करू शकत, परंतु इतर संस्था करू शकतात. जर इतर संस्थांनी एखाद्या नागरिकाला किंवा परकीयाला एखादा किताब प्रदान केला असेल तर तो कलम 18चं उल्लंघन करणार नाही, तो कलम 18चा अपवाद असेल. अपवाद क्रमांक 2, राज्यसंस्था लष्करी व शैक्षणिक प्रावीण्यदर्शक किताब देऊ शकते किंवा असे किताब देता येतात. शिवाय हे किताब नावाच्या पुढे किंवा नावाच्या शेवटी व्यक्तीला धारणही करता येतात. हा कलम 18ला अपवाद आहे. जर असं राज्यसंस्थेने केलं असेल तर कलम 18चं ते उल्लंघन नसेल. अपवाद क्रमांक 3, भारतीय जे नागरी पुरस्कार आहेत, मग ज्यामध्ये भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे जे पुरस्कार आहेत, ज्यांना भारतीय नागरी पुरस्कार असं म्हटलं जातं, हे पुरस्कार कलम 18(1) अंतर्गत किताब ठरत नाही. कारण हे पुरस्कार वंशपरंपरागत नाही. जसं महाराजा, राजबहादूर, रायबहादूर, रायसाहेब. तर हे पुरस्कार गुणवत्तेचा सन्मान करणारे पुरस्कार आहे. गुणवंत व्यक्तीलाच हे पुरस्कार देण्यात येतात, या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतात. त्यामुळे हे पुरस्कार कलम 18(1) अंतर्गत किताब ठरत नाही. हे कलम 18ला अपवाद ठरतात. त्यानंतर अपवाद क्रमांक 4, हे पुरस्कार नावापुढे व नावाशेवटी वापरता येणार नाहीत. कोणते पुरस्कार? जे अपवाद क्रमांक 3 मध्ये भारतीय नागरी पुरस्कार देण्यात आले आहेत, हे नावापुढे किंवा नावाच्या शेवटी व्यक्तीला धारण करता येऊ शकत नाही किंवा त्याने धारण करू नये, त्याचा वापर नावापुढे किंवा नावाच्या शेवटी करू नये. मित्रांनो, या पद्धतीनं आपण भाग 12मध्ये मूलभूत हक्क, ज्यामध्ये समानतेचे हक्क कलम 14 ते कलम 18 यांचा अभ्यास करा. मित्रांनो, हा अभ्यास करण्याअगोदर म्हणजेच भाग 12चा अभ्यास करण्याअगोदर आधीच्या भागांचा अभ्यास करा आणि मग भाग 12 या व्हिडिओचा अभ्यास करा. तत्पूर्वी माझ्या अर्जुन MPSC UPSC मराठीतून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.